मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे। महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। या ठिकाणी जाणीव करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना, मागच्या श्लोकामध्ये शेवटच्या चरणात जे समर्थांनी आपल्याला उपदेश केला की मना सज्जना भेटवी राघवासी, अखंड त्या भगवंताचं स्तवन आपण का करायचंय, किंवा अखंड त्या देवाचं, त्या राघवाचं नामस्मरण आपण का करायचंय। आपल्या आयुष्याचं वर्म जर आपण जाणून घेतलं, आपल्या जीवनाचं वर्म जर आपण जाणून घेतलं, तर खऱ्या अर्थाने आपलं हित कशात आहे आणि अनहित कशात आहे याचा विचार सर्वप्रथम आपण करायला हवा। आपलं हित कशात आहे आणि अनहित कशात आहे। आपण जर सूक्ष्म विचार जर केला आपल्या कर्माचा, आपल्या विचारांचा, तर माणसाला ज्याच्याने अनहित आहे ती कर्म जास्त आवडतात, ते विचार जास्त आवडतात। ज्याच्याने माणसाचं नुकसान आहे, अनहित आहे, ज्या विचाराने, ज्या कर्माने माणसाला अधोगती प्राप्त होते, ज्या विचाराने, ज्या कर्माने माणसाला दुःख भोगावं लागते, दुःख प्राप्त होत आहे, ती कर्म, ते विचार माणसाकडे सहज निर्माण होतात, सहज आले जातात। खर तर आपल्याला दुःख ज्या कर्मामुळे भोगावं लागतंय, ज्या विचारांमुळे भोगावं लागतंय, काही अंश माणसाला समजतंय सुद्धा, ते विचार कोणते, ती कर्म कोणती आहेत, आपलं अनहित करणारी कर्म कोणती आहेत, विचार कोणते आहेत, गुण कोणते आहेत, हे माणसाला कळतंय सुद्धा। पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात हे माणसाला कळतंय, पण तरी सुद्धा माणूस त्याच विचारामध्ये गुरफटलेला असतो, त्याच विचारांच्या भोवती फिरत असतो। तेच विचार त्याच्या मनामध्ये घर केलेले असतात, ज्या विचाराने त्याच्या अनहित असतंय, आणि म्हणून ते विचार त्यागायला मागत नाही, ते विचार सोडायला मागत नाही। त्यामुळे काय होतंय, माणसाचं आयुष्य बर्बाद होतंय, माणसाचं जीवन बर्बाद होतंय। एवढा महान दिलेला नरदेह भगवंताने दिलेला हा नरदेह, या नरदेहाची सुद्धा त्याला किंमत कळत नाही। काही अंशी, काही ठिकाणी माणसांची अशी अवस्था पाहायला मिळते, जीतची प्रेता समान। म्हणजे त्यांचे विचार जर आपण बघितले, त्यांची कर्म जर आपण बघितलीत ना, तर अशी माणसं जिवंत असून सुद्धा मृत अवस्थेमध्ये असल्यासारखे आपल्याला पाहायला मिळतात। असून नसल्यासारखे म्हणतात त्याला, असून नसल्यासारखे। मग सांगा ना, अनहित ज्याच्याने घडतंय त्या कर्माचा त्याग आपण का करू शकत नाही, का होत नाही आपल्याला त्या कर्माचा त्याग? काय एवढे घर गेले असतात, काय एवढे चिटकलेले असतात ते आपल्या अंतःकरणामध्ये? ज्या वेळेला अंतःकरण पूर्वक मनुष्य विचार करतो ना की पाप कर्म कोणते आणि पुण्य कर्म कोणते, पापामुळे जर मला दुःखच भोगावं लागत असेल तर त्याचा मी त्यागच केला पाहिजे, हा विचार ज्या वेळेला अंतःकरणामध्ये मनुष्य करतोय, ज्या वेळेला हा विचार मनामध्ये मनुष्य करतोय, त्या वेळेला तो त्या विचारापासून, त्या पाप कर्मापासून मोकळं कसं व्हायचं त्यासाठी प्रयत्न करत असतोय। आणि म्हणून जर आपलं हित करायचं आहे, आपलं हित कशात आहे हे जर जाणून घ्यायचंय, ओळखून घ्यायचंय, तर त्यासाठी या श्लोकामध्ये पहिल्या चरणामध्ये समर्थ आपल्याला ओळख करून देतात, जाणीव करून देतात। मना सज्जना हित माझे करावे। माझे म्हणताना इथे राघव म्हणतात, संत म्हणतात, देव म्हणतात, माझं हित करावं। कारण जी कर्म आपण काही करतोय ना, त्या कर्माप्रमाणे पुढे
शरीराची माती होती, शरीराचं राख रांगोळी होते, पण मात्र जो देव आहे, जो अंतरात्मा आहे, जो निर्गुण रूपाने आपली सेवा करतोय, त्याला त्या विचाराप्रमाणे, त्या वासनेप्रमाणे पुढे अनेक योनींमध्ये राहावं लागतंय, काम करावं लागतंय. ज्याप्रमाणे एखाद्या माणसाने शर्ट बदलावा, सफेद शर्ट काढून एखादा लाल शर्ट घालावा, लाल शर्ट काढून एखादा राखाडी रंगाचा शर्ट घालावा, ज्याप्रमाणे मनुष्य शर्ट बदलतो त्याप्रमाणे त्या अंतरात्म्याला पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या योनींमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या जीवांमध्ये कार्य करावं लागतंय. श्वेता, जांडा, चारज आणि उद्वीच्या चारही खाणींमध्ये त्याला त्या ठिकाणी ते कार्य करावं लागतंय. जर आपल्याकडे नको त्या प्रकारची वासना असेल, नको त्या प्रकारची कामना असेल तर. आणि म्हणून आपलं हित करावं म्हणजे काय, ते हित कशात आहे ते जाणलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी समर्थ आपल्याला उपदेश करतात, मना सज्जना हित माझे करावे. मग कशामध्ये हित आहे? काय केलं म्हणजे आपलं हित होईल, काय केलं म्हणजे आपल्याकडे पुण्य कर्म जोडली जातील, काय केलं म्हणजे पाप कर्मापासून आपण मुक्त होऊ, काय केलं म्हणजे आपल्याकडे चांगले विचार येतील, चांगली कर्म येतील, चांगले गुण येतील, तर ते पुढच्या चरणामध्ये समर्थ आपल्याला जाणीव करून देतात, मार्गदर्शन करतात. रघुनायका दृढ चित्ती धरावे. हित जर आपल्याला करायचं आहे ना, तर हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. देवाच्या चिंतनामध्ये आपलं हित आहे, देवाच्या नामस्मरणामध्ये आपलं हित आहे. आणि म्हणून या दुसऱ्या चरणामध्ये समर्थ आपल्याला जाणीव करून देतात, ओळख करून देतात, रघुनायका दृढ चित्ती धरावे. चित्तामध्ये धरायचं आहे. चित्त हा अंतःकरण पंचकातला चौथा भाग आहे. अंतःकरण, मन, बुद्धी आणि मग चित्त. जर चित्तामध्ये दृढ रघुनायकाचं स्मरण ठेवायचं आहे, रघुनायकाचं नामस्मरण जर करायचं आहे, तर त्यासाठी आधी अंतःकरणामध्ये तो विचार हवा आहे. जो अंतःकरणामध्ये विचार असेल तोच आपल्या मनाकडे येतो, जो मनाकडे विचार असेल त्याचप्रमाणे बुद्धीकडे येतोय, आणि जो बुद्धीकडे विचार असेल तोच चित्ताकडे येतोय. म्हणून रघुनायका दृढ चित्ती धरावे. दृढ हा शब्द महत्वाचा आहे. दृढ. किती काही हाल अपेष्टा झाल्या, किती काही दुःख मला आलं, किती जरी काही झालं, किती काही घडामोडी जरी झाल्या, तरी मी त्या भगवंताचं स्मरण सोडणार नाही, नामस्मरण सोडणार नाही. किती हाल अपेष्टा होऊ द्या, एवढं दृढ धरलं पाहिजे. काय झालं? लंकेमध्ये वानरसेना ज्या वेळेला गेली, त्यावेळेला एका वानराला एका राक्षसाने पकडलं. त्या रावणाच्या राज्यातल्या एका राक्षसाने वानराला पकडलं, त्याच्या पाठीवर पकडलं आणि विचारलं, कोण रे तू, कुठून आलास? त्यावेळेला त्याने सांगितलं, मी रामाचा आहे, मी रामाकडून आलेलो आहे. हे ऐकल्याबरोबर त्याने पाठीवरचा हात सोडला आणि मानेच्या वरती गच्च आवळलं त्याच्या, आणि म्हणाला, अरे कोण आहेस तू? त्याला वेदना होतील अशा प्रकारे त्याने गच्च पकडलं. त्या वेदना सहन करून तो वानर म्हणतोय, मी रामाचा आहे, मी रामाकडून आलोय. आता मात्र अधिका आवळून धरलं त्याच्या मानेला गच्च असं वरच्या ठिकाणी, त्या कातडीला त्याच्या, आणि जोराने आवळल्यानंतर त्याला अधिक वेदना व्हायला लागल्या. आणि आता विचारतोय तो, तू कोण आहेस? म्हणे मी रामाचा आहे. बोलता येत नाही आता, अधिक वेदना होतात, पण तरी सुद्धा कसा तरी बोलण्याचा प्रयत्न त्या वानराने केला. म्हणे मी रामाचा आहे, मी रामाकडून आलोय. त्यावेळेला तो राक्षस म्हणतोय, अरे रामाचा म्हणण्यापेक्षा रावणाचा म्हण ना. जर रावणाचा म्हणालास तर तुझ्या केसालाही कोणी धक्का लागणार नाही. विशेषार्थी तुला प्रोटेक्शन देतोय, संरक्षण देतोय. फक्त तू म्हण मी रावणाचा आहे. त्यावेळेला तो वानर म्हणतोय,
रावणाचं होऊन जगण्यापेक्षा रामाचं होऊन मृत्यू आला तरी चालेल, मी रामाचा आहे, रामाचा होतो आणि रामाचाच राहणार, एवढा दृढ विश्वास माणसाच्या अंतःकरणामध्ये पाहिजे, भक्ताच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. रघुनायका दृढ चित्ती धरावे, एवढं दृढ ते चित्तामध्ये धरलं पाहिजे. कारण या ठिकाणी दृष्टांत देतात समर्थ, एक उदाहरण देतात समर्थ. महाराज तो स्वामी वायुसुताचा. वायुसुत म्हणजेच हनुमंत, बजरंगबली. बजरंगबली म्हणण्यापेक्षा वज्र अंग बली, ज्याचं अंग वज्राचं आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. कसं आहे ते? वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळी. त्या अगदी बळीचं अर्थातच हनुमंताचं स्तवन करताना, त्या मारुतीचं स्तवन करताना कसं वर्णन केलंय बघा समर्थांनी. आणि या ठिकाणी ती जाणीव करून देतात, रघुनायक कोण आहे, तो रघुनाथ कोण आहे, तो श्रीराम प्रभू म्हणजे कोण आहे, त्याची ओळख करून देताना या ठिकाणी म्हटलेलं आहे, महाराज तो स्वामी वायुसुताचा. म्हणजे हनुमंताचा स्वामी आहे तो. दास्यभक्तीचं जर प्रतीक असेल तर हनुमंत. भक्त कसा असावा, भक्ताने कशा प्रकारे कार्य करावं, भक्ताने काय करावं, भक्ताचा अधिकार काय आहे, हे सगळं जर आपल्याला पाहायचं असेल, याचा सगळ्याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपण हनुमंताकडे पाहावं, हनुमंतांचा विचार करावा. निश्चित कशा प्रकारे आपण आपल्या प्रभूंच्या बरोबर, प्रभूंच्या जवळ राहावं, याचा शोधबोध आपल्याला होईल. दास्यभक्ती कशी असावी, कशी देवाची सेवा करावी आणि पूर्णपणे देवाची सेवा करून विदेही अवस्था ज्याला म्हणतात, सेवा करून बाजूला व्हावं, तिथे अडकून राहायचं नाही. आणि आपण प्रत्येक ठिकाणी जर पाहाल ना, तर जिथे जिथे श्रीराम प्रभू आहेत ना, तिथे तिथे हनुमंत दोन्ही हात जोडून उभे आहेत, मारुती राया दोन्ही हात जोडून उभे आहेत, गदा बाजूला आहे. जिथे श्रीराम प्रभू आहेत तिथे दोन्ही हात जोडून उभे आहेत. काही ठिकाणी आपल्याला प्रभूंच्या चरणाशी हात जोडून बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला हनुमंतांचं दर्शन होतंय, मारुतीरायांचं दर्शन होतंय. तुम्ही फक्त आज्ञा द्या, मी काय करायचंय, तुम्ही फक्त सांगा मी काय करायचंय. हा भक्ताचा गुणधर्म आहे, हा स्वभाव पाहिजे भक्ताचा. आणि म्हणून महाराज तो स्वामी वायुसुताचा. मग त्या स्वामीकडे काय बळ आहे बरं, काय सामर्थ्य आहे बरं, त्या रघुनाथाकडे, त्या रघुरायाकडे काय सामर्थ्य आहे, त्या श्रीरामाकडे काय काय सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याची ओळख करून देत असताना इथे समर्थ म्हणतात, जगी उद्धरी नाथ लोकत्रयाचा. जो शरण आला ना, मग तो रावणाच्या राज्यातला विभीषण जरी असला ना, तरी त्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य श्रीराम प्रभूंकडे आहे. भले असेल तो रावणाचा भाऊ, रावणाच्या राज्यातला असेल, पण मोकळा होण्याचं अंतःकरणामध्ये विचार आहे ना, शरण आलेला आहे ना, मग शरणगतांची वाही चिंता. शरण आला त्याला मरण कदापि भगवंत देत नाही, म्हणजे त्याला दुःख देत नाहीत, त्याला कुठल्याही प्रकारे संकटात टाकत नाहीत. कुठल्याही प्रकारे त्याच्यावर संकट आला तर संकटातून मुक्त करण्यासाठी भगवंत त्याच्यासाठी अनेक प्रकारचं सामर्थ्य त्या ठिकाणी उभं करत असतात. आणि म्हणून महाराज तो स्वामी वायुसुताचा, जगी उद्धरी नाथ लोकत्रयाचा. जर जगाचा उद्धार करण्यासाठी देवाचा अवतार आहे, तर त्या जगामध्ये आपण आहोत हे स्मरण आपण ठेवलं पाहिजे. जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य जर त्या रघुनाथाकडे आहे, त्या रघुरायांकडे आहे, त्या रामरायांकडे आहे, तर त्याच जगामध्ये आपण आहोत हे स्मरण ठेवलं पाहिजे.
फक्त अखंड आणि अखंड त्या देवाचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. म्हणून आपला उद्धार करून घेण्यासाठी आपण कशा प्रकारे वागावं याचं उदाहरण पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला समर्थाने दिलेलं आहे. त्याचं मार्गदर्शन पुढच्या श्लोकामध्ये समर्थाने आपल्याला केलेलं आहे. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे, ते श्रवण आपल्याला करायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.